बातमी आहे पुण्यातून। एका निवृत्त शिक्षिकेनं 20 रुपयांच्या वडापावसाठी 5 लाख रुपयांचं सोनं गमावलं। पुण्यातल्या हडपसर भागामध्ये ही घटना घडली आहे। नक्की असं काय घडलं की 5 लाखांचं सोनं लंपास करण्यात आलं, पाहूयात या रिपोर्टमध्ये। वडापावचा मोह पडला सोन्याच्या भावात। महिलेचं 5 लाखांचं सोनं लंपास। दुचाकी थांबवली, चोरट्यानं साधला डाव। वडापाव कोणाला आवडत नाही। अगदी चिमुरड्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण मिटक्या मारत वडापाव खातात। त्यातही प्रत्येक शहरातील वडापावची चव वेगळी। आता पुण्यातील हडपसर भागात हाच वडापावचा मोह एका वृद्ध दाम्पत्याला मोठा महागात पडलाय, अगदी सोन्याच्या भावात। दचकलात ना? हो, पण हे खरं आहे। निवृत्त शिक्षिकेबाबत हा प्रकार घडलाय। त्याचं झालं असं की जयश्री धामणे पतीसमवेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्यासाठी उरळी कांचनच्या ब्रँचमध्ये गेल्या होत्या। स्कूटीवरून दागिने घेऊन घरी परतताना शेवाळवाडीतील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर वडापाव घेण्याचा मोह जयश्री यांना झाला आणि इथेच घात झाला। या दाम्पत्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्यानं डाव साधला। एक टू व्हीलर वाला आला, तो म्हणला आजी तुमचे पैसे पडलेत। मी पैसे उचलायला गेली तोवर माझी ती बॅग उचलून नेली त्यांनी। 2 गाड्या होत्या आणि 4 होते, अंदाजे असे 4 जण होते ते। आम्ही इथे दोघंच होतो। ती चूक झाली, माझी चूक झाली म्हणून बाकीच्यांनी करू नये हे वाटतं मला। मुलांना घेऊन जावं, म्हणजे आपली जे मोठी मुलं असतील त्यांना घेऊन जावं आणि त्यांच्याबरोबर राहून करून आणावे तसं। जयश्री स्कूटीजवळ थांबल्या होत्या। सोन्याचे दागिने असलेली बॅग स्कूटीच्या समोर अडकवलेली होती। त्याचवेळी चोरट्यानं जयश्री यांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुमचे पैसे पडलेत असं सांगितलं आणि क्षणात दागिने असलेली बॅग लंपास केली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। चोरट्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। गेल्या काही महिन्यातील पुण्यातील गुन्ह्यांचं प्रमाण बघता पोलिसांचा धाक उरला नाही असं चित्र आहे। कोयत्या गँगकडून सर्रास हल्ले सुरू आहेत। वृद्ध नागरिकांनाही भर रस्त्यात लुटण्याचे प्रकार घडतायत, त्यामुळे नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।